क्रीडांगणावरती प्रत्येक संघाबरोबर केवळ एक संघ प्रशिक्षक राहील। त्याचप्रमाणे खेळाडू, पंच, संघ प्रशिक्षक यांच्या व्यतिरिक्त आणि व्यायाम मंडळाचे पदाधिकारी यांच्या व्यतिरिक्त कोणीही क्रीडांगणावरती थांबायचं नाही। जेतोनगर विरार शहर क्लब पाचगणी नंबर 1 वर या ठिकाणी माननीय श्री निलेश गोसावी साहेब आणि श्री सचिन भोसले साहेब यांचा पाचगणी व्यायाममंडळाच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे। तरी मान्यवरांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे। हा सत्कार पाचगणी व्यायाममंडळाचे संचालक मान्य श्री शेखरजी कासोडे यांच्या हस्ते संपन्न होत आहे। मान्य श्री निलेशजी गोसावी कस्टम आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट मुंबईचे कंपनीचे सर्वेसर्वा यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मान्य श्री शेखर कासोडे यांच्या हस्ते या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी होत आहे। मान्य श्री निलेश गोसावी साहेब, धन्यवाद साहेब। यानंतर मान्य श्री सचिन भोसले साहेब, माजी वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार श्री राजेंद्र बिलारे मंडळाचे संचालक यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। मान्य सचिन भोसले साहेब, माजी वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू, माजी IRS अधिकारी, कस्टम आणि एक्साईज, लघवीर क्लब पाचगणी, चला क्रीडांगणावरती सत्कार दाखवा। धन्यवाद साहेब, आपण या सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल मंडळ आपले मनपूर्वक आभारी आहे। लघवीर क्लब पाचगणी, चला क्रीडांगणावरती दाखल व्हायचे। लघवीर क्लब पाचगणी, यशवंत पार्टे सर, आपण हातात जर कृपया माईकशी संपर्क साधा। यशवंत पार्टे सर, 7 नंबर क्रीडांगण क्रमांक 1 वरती सम्राट अशोकनगर पाचगणी आणि सिद्धार्थ सेवा संघ पाचगणी या दोन संघांदरम्यान जो सामना झालेला आहे, या सामन्यामध्ये सिद्धार्थ नगर पाचगणी हा संघ 5 गुणांनी विजयी झालेला आहे। लघवीर क्लब पाचगणी, पंचांनी क्रीडांगण क्रमांक 1 चा सामना त्वरित सुरू करायचा आहे।
चला क्रीडांगणावरती कोणी थांबायचं नाही. चला सर्वांना विनंती आहे, आपण क्रीडांगण खाली करायचं. क्रीडांगणावरती कोणी थांबू नका. आपल्या सर्वांना विनंती आहे. मान्य श्री रामभाऊ धुमाळ आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. आपण कृपया या व्यासपीठावरती घ्यायचंय. सातारा कबड्डी संघाचे सदस्य सिद्धिविनायक ॲग्रो बिलार आणि सप्लेश्वर सेवा मंडळ बोरवली क्रीडांगण क्रमांक 3 साठी चला. सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य मान्य श्री रामदास भाऊ धुमाळ यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. मान्य श्री रामदास भाऊ धुमाळ यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. माननीय पाचगणी व्यायाम मंडळाचे संचालक श्री रामदास भाऊ धुमाळ यांचा सत्कार श्री प्रवीण शेठ बिलारी पाचगणी व्यायाम मंडळाचे संचालक यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद धुमाळ साहेब. आपण या सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. सप्लेश्वर कबड्डी संघ गोडवली सिद्धिविनायक ॲग्रो बिलार तत्काळ क्रीडांगण क्रमांक 3 साठी दाखल व्हायचं आहे. सिद्धिविनायक बिलार सप्लेश्वर गोडवली 65 किलो वजन गटातील यापुढे होणारा सामना क्रीडांगण क्रमांक 3 वरती. महेश निक्कम चंद्रकांत निक्कम आपण क्रीडांगण नंबर 3 वरती सामना चालू करायचा आहे. महेंद्र माने पंच 2 मिनिटं जवळ आहे का? गटामध्ये ठाणे महानगरपालिका माझ्याकडे गटवारी जाहीर करतोय. आणि सप्लेश्वर सेवा मंडळ गोडवली क्रीडांगण क्रमांक 3 वरती होणारा सामना आहे. दोन्ही संघांनी तत्काळ क्रीडांगण क्रमांक 3 चा ताबा घ्यायचा आहे. एक मिनिट गटवारी जाहीर करतोय आपण. जे गट क्लिअर झाले आहेत ते गटवारी जाहीर करतोय. गटामध्ये ठाणे महानगरमध्ये मुंबई ठाणे महानगरपालिका पुणे ठाणे मिड लाईन फाउंडेशन रायगड सर के हॉस्पिटल मुंबई आणि बालवडकर पाटील वेंचर पुणे या 4 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ठाणे महानगरपालिकेने 2 सामन्यामध्ये विजय संपवला. 1 सामना गमावल्यामुळे साखळीचे 4 गुण मिळाले. तर मिड लाईन या संघाने 3 साखळी सामने जिंकून साखळीचे 6 गुण मिळाले. तर जेजे हॉस्पिटल यांनी 1 सामना जिंकला. 2 सामना गमावल्यामुळे साखळीचे 2 गुण मिळाले. आणि बालवाडकर पाटील
यांनी तिन्ही सामने गमावले तुमच्याकडून. या ऑलगटामध्ये मिड लाईन या संघ 6 गुण मिळून विजेता झाला आहे. ठाणे महानगरपालिका हा उपविजेता आहे. त्यांनी 4 सगळे गुण मिळवले. ब गटाची मॅच चालू आहे. त्याचा नंतर आपण जाहीर करू. क गटामध्ये मुंबई बंदर, मुंबई, पुणे पोलीस आणि इन्शुरन्स पोस्ट आणि झिरो बँक अशा 4 संघाचा सहभाग होता. यामध्ये मुंबई बंदर या संघानं 2 सामन्यामध्ये विजय संपन्नाकडे 1 सामना गमावला. टर्नेचे 4 गुण झाले. पुणे या संघाने 3 सामने गमावले. 3 गुण झाले. तर इन्शुरन्स या संघाचे 1 सामना गमावला. 1 सामन्यामध्ये विजय संपन्न, 2 सामने विजय संपन्न केला. त्यामुळे सांगितले 4 गुण झाले. आणि रिझर्व्ह बँक संघाने 1 सामना गमावला आणि 2 सामन्यामध्ये विजय संपन्न केला. सांगलीचे 4 गुण. आपण या गटामध्ये मुंबई बंदर सांगलीचे 4 गुण, इन्शुरन्स कोर्ट 4 गुण आणि रिझर्व्ह बँक 4 गुण. सरासरी काळजी काय केलेली आहे ती अशी आहे की मुंबई बंदरने 72 गुण मिळवले आणि 61 गुण गमावले. प्लस 72 मायनस 61 म्हणून यामध्ये या मुंबई बंदर प्लस म्हणजे अधिक 11 गुण मिळवलेले आहेत. तर इन्शुरन्स कोर्टने एकंदर 72 गुण 73 गुण मिळवले आणि 65 गुण गमावले. त्यामुळे त्यांचे अधिक 8 झाले. अर्थातच मुंबई बंदर हा विजेता ठरला आहे त्या गटामध्ये आणि इन्शुरन्स कोर्ट हा सर्व उपयोगी आहे. या गटामध्ये युनियन बँक, संत सोपान काका, पिंपरी चिंचवड आणि राव अकॅडमी या संघाचा सहभाग होता. यामध्ये युनियन बँक यांनी 3 सामन्यामध्ये विजय संपन्न केल्यासाठी 6 गुण झाले. तर संत सोपान काका यांनी 2 गुण त्यांनी 1 संघ विजय संपन्न केला. 1 गुण झाल्यासाठी 3 गुण झाले. संत राव अकॅडमीचे 3 सामने गमावले. 3 गुण झाले. पिंपरी चिंचवड या संघाने 1 सामन्यामध्ये विजय संपन्न केला. 1 सामना बरोबर सुटल्यामुळे या संत सोपान काका चिंचवड ही मॅच ॲव्हरेजवर गेलेली आहे. त्या ॲव्हरेज असे आहे संत सोपान काका यांनी 49 गुण मिळवले आणि 71 गुण गमावलेले आहेत. तर पिंपरी चिंचवड या संघानं 48 गुण मिळवलेले आहेत. तर 67 गुण गमावलेले. याचा अर्थ असा झाला की याचे मायनस 2 संघ झालेले आहेत. तर पिंपरी चिंचवड हा मायनस झालेला आहे. संत सोपान काका हा मायनस झाला 22. अर्थातच पिंपरी चिंचवड हा उपयोग झालेला आहे.